महाराजांनी अतिशय सुंदर अशा गोष्टी आपल्याला राजाराम महाराजांनी सांगितल्या. कारण काय, चंद्र सूर्य असेपर्यंत हे दोन जे स्थान आहेत, जे मुरगोड आणि श्री क्षेत्र बाबुळगाव, त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. या स्थानांना वर्षातून एकदा जाऊन दर्शन करणं काम प्राप्त. आपल्याला जवळ इथं जास्त वेळा येणं आपलं काम आहे. पण आजचा दिवस फार अभूतपूर्व आहे. ज्या संतदास राजाराम महाराजांमुळे चिदंबर करायला त्यांची आज काय आणि तो दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी काय महत्त्वपूर्ण आहे. कारण की तो दिवस आणि ते राजाराम महाराज नसते तर चिदंबर आपल्याला कळायला नसते. कारण काय, त्यांनी जर ग्रंथ लिहिले नसते, सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या नसत्या, तर आपल्याला अभंग रूपातून चिदंबर महास्वामी काय हे आपल्याला मुळात कळाले नसते. त्याच्यामुळं या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व. कारण की स्वतः देव इथं आलेले. आपल्याला देवाकडे जावं लागतं, पण देव स्वतः इथं आलेले आहेत. पण ह्या पुण्यभूमीमध्ये आपण येतोय. ह्या पुण्यभूमी आल्यानंतर आपण जे नामाचा गजर करतोय, जे नामस्मरण करतोय, जे आपण आता श्री क्षेत्र कवठा, मागच्या 2 वर्षापूर्वी श्री क्षेत्र देशपांडी, त्याच्या मागच्या वर्षी श्री क्षेत्र बाबुळगाव गंगा, येथे जे नामाचा यज्ञ झाला, तो नामाचा यज्ञ हा महास्वामींनी आपल्याकडून कसा काय करून घेतला, हे सगळे मूर्तिमंत उदाहरण आहेत. बाबुळगाव गंगाला तर काही विषय नाही. पहिल्यापासून स्वामींचं वरद असतंय. सगळे वंशज आहेत, स्वामींच्या गोष्टी सगळ्या तिथं यज्ञ होणं काय मोठा विषय नाही. त्याच्यानंतर देशपंडित पण यज्ञ होणं म्हणजे मोठा विषय नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल जो यज्ञ झाला श्री क्षेत्र कवठा, हे साक्षात देवाची अनंत कृपा त्या आपल्या सगळ्यांवर, श्री क्षेत्र कवठा या ग्रामस्थांवर. कारण का, मोजके लोक आहेत. एवढा मोठा यज्ञ, एवढे लोक, सगळ्या गोष्टी त्याच्या जागेवर गोष्टी झाल्या, हे सगळं स्वामींनी करून घेतलं. कारण की माझ्या डोळ्यात एकच मी बघत होतो की तो कार्य कसं चाललंय. त्या कार्याला मी 25 दिवस रोज कवठ्यात बसलेलो. का, देशपंडित मला इतकं बसवावं लागलं नाही, इतके दिवस मला ते कवठ्यात जाऊन बसावं लागलं. कारण का, की स्वामी परीक्षा घेतो. काय घेतो ते? स्वामी परीक्षा घेतो. आणि त्या परीक्षेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या अथक परिश्रमाने आणि चिदंबर महास्वामींच्या अंता संतदास राजाराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपलं काय झालं, ते कार्य निर्विघ्न पाहतं. भक्ती प्रेमसुख देई निरंतर. भक्ती करत राहा, तो सुख द्यायला तुमच्यावर. महाराजांना अतिशय सुंदर सांगितलं की काम झालं की पुढे गेले चिदंबर, दुःख आलं की चिदंबर. हे अजिबात आपल्या आयुष्यात नको आहे. मी पहिला वाक्य काय सांगत होतो, सुखात देव आठवा, दुःखात तर देव आठवत होतो. दुःखात सांगावंच लागत नाही. दुःख समोर दिसलं की पहिला नाव काय आठवतंय, चिदंबर. कारण का, माझा दाखमानी या त्रिभुवनाचे सगळं त्याच्या दाखात येत. आणि सगळ्या शेवट काय सांगितलेलं आहे, स्वामींना कोण घाबरतं, राक्षस आणि देव दोघंही घाबरतात. का घाबरतात, ते नाम घेतात ना. शेवट काय आहे, नाम घेतली काय, नाम म्हणे त्याची उद्धार. मग जर नाम घेतल्यानंतर सगळ्यांचा उद्धार आपल्या आयुष्यामध्ये, मग तो शिव चिदंबर नाव किती मोठं असेल हे. आणि आज सकाळचा महाराजांनी जे सांगितलं की नामाचा महिमा, मूर्ती बोलणारे, कोणती मूर्ती बोलणारे, तिचं नाम आहे, तिथं मूर्ती बोलणारे. आज सकाळी मी तुम्हाला तुमच्या टाकटिंग्यात मी प्रवेश केल्यानंतर माझा एक फोन चालू होता. काय सांगितलं मी तुम्हाला, डॉक्टर डोंगरे म्हणून फोन आला. तुमच्यासमोर फोन आला मला डॉक्टर डोंगरे म्हणून फोन आला मला. राहुरीतून निघाल्यानंतर तो फोन चालू होता. त्यांनी मला सांगितलं की मला चिदंबर माहीत नाही, शिव चिदंबर. मला चिदंबर माहीत नाही, मला तुम्ही माहीत नाही, मला कोणीच माहीत नाही. मला रात्री स्वप्नामध्ये 26 तारखेच्या पहाटे स्वप्न पडलं. 26 तारखेच्या पहाटे स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये असं जंगल होतं मोठं. त्या जंगलामध्ये जसं आपण म्हणतो ट्रॅकिंगला चाललोय, तसे दोघ जण असे चाललेले होते. ते पुढं होते, त्यांच्या मागं कोण होतं त्यांना माहीत नाही. ते चालत असताना चालत चालले
असा असा रोड होता की एक थोडंसं पाऊल इकडं गेलं तरी खाली दरी आणि इकडं गेलं तरी खाली दरी. इतका डेंजर वाटेतून ते चाललेले होते. थकले, चालून 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 सगळे थकले. थकल्यानंतर पर्याय नाही, आता काय करायचं, खायला काही नाही, कसं काहीच नाही. आणि समोर एक मंदिर दिसलं आणि त्या मंदिरात असे डमरू लटकवलेले होते. डमरू लटकवलेले म्हणजे ते काय, कशाचं मंदिर, महादेवाचं मंदिर, म्हणजे ते शिवाचं मंदिर. आणि त्याच्या बॅक साईडमधून शिवचिदंबरम, तो काय म्हणतात, शिवचिदंबरम 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 असा आवाज येत होता. त्याच्यानंतर एक लेडीज हिरव्या साडी घालून अशी बाजूने चाललेली होती. आई साहेब आलेले असतील तिथे. मग ती लेडीज अशी चाललेली असताना त्याचा जो माणूस होता जवळ, त्याला सांगितलं, बाबा त्यांना रिक्वेस्ट कर, आजचे दिवस मला इथं राहू द्याचा का, कारण की इथं काही दिसत नाही. मग त्यांना विचारलं, तेवढ्यात ते खडबडून जागे झाले. तर आपलं जे वर्ड आलाय तोंडात तो विसरून जाऊ नये म्हणून त्यांनी काही ChatGPT म्हणून काहीतरी प्रकार आहे ना आपल्या मोबाईलमध्ये, त्याच्यामध्ये ते नाव करून ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याच्यावर ते विचार करत असले. विचार करता आणि ते एकदा त्यांना एका ग्रुपवर शिवचिदंबर जप काहीतरी आलेला होता. मग तो जप आलेला होता, त्या माणसाला त्यांनी फोन केला की असं नाव माझ्या स्वप्नात आलं. मग त्यांनी सांगितलं, असं असे गुरु आहेत तिथं, असे देशपांडेला असं कार्य चालू आहे. मग त्यांनी 26 तारखेला, आजचा दिवस चांगला आहे, आजच्या दिवशीच कवट्याचा कार्यक्रम चालू झाला. तर 26 तारखेला ते न येता 27 तारखेला आले. 27 तारखेला गर्दी असल्या कारणाने ते माझ्याशी बोलले नाही, पण आज माझ्याशी फोनवर बोलले. म्हणजे सांगायचं उदाहरण काय आहे की नामाचा गजर वाढायला लागला की देव पण स्वप्नात जायला लागले, देव पण लोकांकडे जायला लागले, देव पण सांगायला लागले की आता मला यायचंय, तुम्ही पण या. ज्याच्या भक्तीमध्ये, ज्याच्या नामामध्ये 100% बघा, एक लक्षात ठेवा, नामस्मरण किती झालं हे टिपून घ्या. कारण का, टिपल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. का नाही कळणार, हे स्वामींनी सांगितलं की राजाराम महाराजांनी सांगितलं की 4 कोटीच ना, 4 कोटी नाम शिवचिदंबर घेतलं तर स्वतः स्वामी भेट देतात. मग तुम्हाला कसं काय कळलं, तुम्हाला कळणार कसं काय 4 कोटी झाला, हे तुम्हाला करावंच लागेल. 20,000 राजाराम महाराजांचे अभंग वाचले, बरोबर ना, 20,000 राजाराम महाराजांचे अभंग जर वाचले तुम्ही नित्यनेमाने, तर स्वतः राजाराम महाराज वृद्ध माणसाच्या वेशात येऊन भेट देतात. मग विचार करा, नामात किती मोठी ताकद आहे. आपण एकच ध्यास करा की 4 कोटी शिवचिदंबर नाम आपण म्हणलं पाहिजे, आपण त्याच्या मुखातून आपल्या आलं पाहिजे. कमीत कमी 20,000 अभंग आपल्याकडून बोलले गेले पाहिजे. कारण का, की आपल्याला हा जन्म जर घेतला आहे तर 2 गोष्टीसाठी, स्वामींची भेट आणि संतदास राजाराम महाराजांचं दर्शन. या दोघांच्या भेट झाल्या. इतके पुण्यवान आपण आहोत की नाही मला माहीत नाही, पण ते आपल्याला श्री क्षेत्र बाबुळगाव गंगा इथे घेऊन येतात. याचा अर्थ कुठेतरी 4 आणि 8 पुण्य आपल्याकडं आहे. त्या पुण्याचा साठा आहे म्हणून इथं देवाकडे आपल्याला दर्शनाला ते घेऊन येतात. आणि देवाच्या दर्शनाबरोबर चिदंबर महास्वामींच्या जप आपल्या मुखातून करून घेतात. म्हणजे कुठंतरी मागच्या जन्मीचं पुण्य, या जन्मात काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या, या दोन्हीची सांगडित होती. आणि आज राजाराम महाराजांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने आपण सगळे इथं आलो, त्यानिमित्ताने आपण पावली खेळलो, त्यानिमित्ताने रिंगण केलं, चिदंबर महास्वामींचा आशीर्वाद घेतला, दास राजाराम महाराजांचा आशीर्वाद घेतला. आणि राजाराम महाराजांचे वंशज कैलास महाराज यांनी आपल्या त्या परिवाराचा सत्कार केला. त्याबद्दल चिदंबर महास्वामी देवस्थान श्री क्षेत्र देशपांडे यांच्यातर्फे आम्ही यांचे आभार मानतो. आणि आमच्यावर कंटाळले काय आपले बोलायचंय, आपली सुरुवात झाली, काय चाललंय, तुम्हाला कोणी टाळ वाजवलं नाही, मला टाळ वाजवलं, मला कंटाळले काय, ते म्हणजे तुम्ही बंद करायला चालू करा. तर एक लक्षात ठेवा की आपल्यावर यांचा आशीर्वाद आणि आपल्यावर यांचं प्रेम असंच आयुष्यभर राहू द्यावं. इकडं एक स्वामींचे वंशज आहे, इथं राजाराम महाराजांचे वंशज आहेत, मिडलला मी आहे, कृपा जास्त राहील त्याच्यामुळे ही कृपा आयुष्यभर अशीच राहू द्यावी. आणि या कृपेचा ध्यास घेऊन चिदंबर महास्वामींची 108 कोटी शिवचिदंबर नाम जप महायज्ञ 2029-2028चा शेवट, 2029ची सुरुवात आपण शनिवारपासून कार्याला सुरुवात करणार आहोत. या दोन्ही संतांचा आशीर्वाद, चिदंबर महास्वामींचा आशीर्वाद
घेऊन आपण कार्याला सुरुवात करणार. कारण यांनी दोघांनी मिळून आपल्याला नारळ दिले, त्यामुळे या दोघांकडून जास्तीत जास्त आपल्याला देणगी स्वरूपात वर्गणी यावी अशी रेकॉर्डिंग झालं का?